गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी, प्रकरण क्रमांक 5, व्यवसायातील उभरत्या पद्धती. या प्रकरणामध्ये आपल्याला ई व्यवसाय, त्याचा अर्थ, ई व्यवसायाची प्राप्ती, व्याप्ती, ई व्यवसायाचे फायदे आणि ई व्यवसायाचा मर्यादा याबद्दल माहिती बघायची आहे. तर चला तर मग आपण ई व्यवसाय म्हणजे काय ही संकल्पना लक्षात घेऊ. ई व्यवसाय म्हणजे ई बिझनेस. 1997 मध्ये IBM ने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्याला सुरुवात केली. आपण बघितलं, वाढ म्हणजे जागतिकीकरण, वेग आणि स्पर्धात्मकता म्हणजे आधुनिक युगाचा मूलमंत्र होय. ई व्यवसाय हा शब्द इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे संक्षिप्त रूप आहे. जसं की 1997 मध्ये IBM जे कंपनी आहे तिने प्रथम ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ई कॉमर्स हा शब्द वापरला जात असे. म्हणजे जी ई व्यवसाय वापरण्याच्या अगोदर ई कॉमर्स हा शब्द वापरला जात होता. आता ई व्यवसाय म्हणजे काय? तर ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे. विद्यार्थी मित्रांनो, ई व्यवसायाची व्याख्या लक्षात घेत असताना, ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनता आणि जे प्रक्रिया आहे या दोघांचा संबंध जोडणे म्हणजे ई व्यवसाय. जगभरातील ग्राहकांसाठी हे नवीन द्वार उघडते. म्हणजे जगामध्ये जे ग्राहक आहे त्या ग्राहकांसाठी एक नवीन दार उघडण्याचं कार्य ई व्यवसाय या संस्थेमार्फत की ई व्यवसाय करत असते. व्यवसायामुळे भागीदार, कर्मचारी आणि पुरवठादार यामध्ये जवळीक आणि जबाबदारीचे परस्पर संबंध निर्माण होतात. म्हणजे आपण जेव्हा ई व्यवसाय करतो त्या व्यवसायामुळे भागीदार असतील किंवा कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे पुरवठादार असतील, यांच्यामध्ये जवळीक आणि जबाबदारीचे परस्पर संबंध निर्माण करण्याचं कार्य हे ई व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, त्याला आपण IT म्हणतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रणालीस जोडले जाते आणि कार्य करत असते. त्यामुळे संघटनेस व्यवसायाचा कारभार प्रभावीपणे सांभाळणे सोपे होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यमान उत्पादने आणि सेवांचे मूल्य वाढवणे यासाठी नवीन व आकर्षक मार्ग शोधणे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे वेब, इंटरनेट, त्याला आपण मराठीत आंतरजाल म्हणतो, इंट्रानेट्स किंवा त्यातील काही एकत्रीकरण होय. ई व्यवसाय म्हणजे काही तांत्रिक बदल नाही. हा एक व्यवसायातील असा मूलभूत बदल आहे की जो तंत्रज्ञानाद्वारे मान्यता प्राप्त आधार असलेला मूलभूत बदल आहे. इंटरनेट आणि वेबचे समर्थन करणारे एकत्र येऊन विक्री, ग्राहक संबंध आणि उत्पादन सेवांचा आराखडा, सेवा वापरण्याचा पाठिंबा, भौगोलिक विस्तारीकरण, वाहतूक आणि पुरवठ्याचे एकत्रीकरण करत असतात. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे आज जे अशक्य वाटते ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्याला सहज शक्य होऊ शकते. म्हणजे ई व्यवसाय या संकल्पनेची आपण जेव्हा प्रस्तावना बघत आहे, प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती आहे की ई व्यवसाय म्हणजे ग्राहक, जनता किंवा प्रक्रिया यांचा संबंध जोडणे होय. व्यवसाय माहिती तंत्रज्ञान
प्रणालीत जोडली जाते, त्यामुळे आत्मसात करणे किंवा परस्पर किंवा कार्य करत असते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे वेब असेल, इंटरनेट असेल किंवा त्यातील काहींचे एकत्रीकरण होय. इंटरनेट आणि वेबचे समर्थन करणारे एकत्र येऊन विक्री, ग्राहक संबंध असतील किंवा उत्पादन सेवांचा आराखडा असतील, अशा वेगवेगळ्या वापरण्याचा आपण त्यांना पाठिंबा देतो. त्याचप्रमाणे भौगोलिक विस्तारीकरण असेल, वाहतूक असेल आणि पुरवठ्याचे एकत्रीकरण असेल, म्हणजेच इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे आज जे शक्य वाटते ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्याला सहज शक्य होईल. चला तर मग आता अर्थ बघू. ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. या संज्ञेची जी उत्पत्ती आहे, निर्मिती आहे, ते ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झाली. म्हणजे व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय होय. या संज्ञेची जी उत्पत्ती आहे ते ईमेल असेल किंवा ई कॉमर्स असेल या संज्ञेपासून झालेली आहे. ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय हा इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करतो. ई व्यवसाय असेल किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असेल, हा इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करते. यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री इंटरनेटच्या माध्यमातून तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते. 90च्या दशकात IBM कंपनीने या संज्ञेला उपयोगात आणले. खरेदीदाराला इंटरनेटवर वस्तूची खरेदी करणे किंवा वस्तूची विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा एक खरेदीदाराला इंटरनेटद्वारे वस्तूची खरेदी व विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश होता. ऑनलाईन पद्धतीद्वारे वस्तू विकणाऱ्या वेबसाईटला भेट द्यायची. आता इथे सांगितलंय ऑनलाईन पद्धतीद्वारे वस्तू विकणाऱ्या वेबसाईटला भेट देणे. मग ते अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, असे वेगवेगळे मार्केटमध्ये आपण बघतो की काही व्यक्ती फ्लिपकार्टद्वारे वस्तूंची खरेदी विक्री करतात, काही व्यक्ती अमेझॉन वापरत असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेबसाईट आहे त्याद्वारे आपण वस्तूची खरेदी विक्री सहज करू शकतो. काही लोक ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञा अदलाबदल करून वापरतात, परंतु संज्ञा समानार्थी नाहीत. ई वाणिज्य म्हणजेच ऑनलाईन खरेदी विक्री, तर ई व्यवसाय म्हणजेच ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायांचा यात समावेश होतो. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची शाखा आहे. म्हणजे काही लोक ई व्यवसाय असेल किंवा ई वाणिज्य असेल यांची अदलाबदल करून वापरतात, परंतु या संज्ञा समानार्थी नाहीत. ई व्यवसाय आणि ई वाणिज्य म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्री, तर ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायांचा यात समावेश होतो. ई वाणिज्य ही व्यवसायाची शाखा आहे. तर आता ई व्यवसायाची व्याप्ती, स्कोप ऑफ ई बिझनेस. ई व्यवसायाची व्याप्ती ही विस्तृत आहे, हे आपण वर नमूद केले आहे. व्यवसायाची सर्व कार्य जसे उत्पादन असेल, वित्त असेल, विपणन असेल आणि कर्मचारी प्रशासन असेल, तसेच व्यवस्थापकीय कार्य असेल, नियोजन, संघटन आणि नियंत्रण यासारखी कार्य संगणकावर करता येतात. ई व्यवसायाचा विस्तार फक्त ऑनलाईन खरेदीपुरताच मर्यादित नाही. त्यात ऑनलाईन साठा असेल, व्यवहार आणि सॉफ्टवेअरचा उपयोग असेल इत्यादींचा समावेश आपल्याला ई व्यवसायामध्ये करता येतो. भारतात आजपर्यंत व्यापार परंपरागत पद्धतीनुसार चालविला जातो, परंतु आता अनेक व्यवसायांमध्ये ई व्यवसायांमुळे होणाऱ्या फायद्यांची जाणीव झाली आणि त्यांच्या कार्यरचनेमध्ये ते त्यांचा समावेश करीत आहेत. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये चांगले दळणवळण असेल होण्यास त्यांची मदत होते आणि मोठ्या संघटनेसाठी खरेदी करणे देखील शक्य आहे. जसं आपण बघितलं की ई व्यवसायामध्ये जसे की कार्य असेल, उत्पादन असेल, विपणन असेल, वित्त असेल, कर्मचारी प्रशासन असेल, तसेच व्यवस्थापकीय कार्य जर आपण बघितलं तर ते संघटन असेल, समन्वय असेल, नियंत्रण असेल इत्यादी सारखी कार्य संगणकावर करता येतात.
ई व्यवसायाची व्याप्ती पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहारात गुंतलेल्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहांचा समावेश होय. ई व्यवसाय शोधण्याचे अनेक ॲप लोकप्रिय झालेले आहेत. जसे की फोनपे असेल, गुगल पे असेल, स्विगी असेल, ओला असेल, असे विविध प्रकारचे आपण ई व्यवसायचे शोधण्याचे ॲप्स आपण पाहू शकतो. या दृष्टिकोनातून पहिल्याच संस्था इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि व्यवहारांचे जाळे विविध विस्तृत दिशांमध्ये दृष्टीत येतात. म्हणजे दृष्टिकोनातून जर पाहिल्यास संस्था असेल, इलेक्ट्रॉनिक व्यवहार असतील आणि व्यवहारांचे जाळे विविध विस्तृत दिशांमध्ये दृष्टीस येतील. त्यांचे काही प्रकार आहेत 6. ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. आपण ई व्यवसायाची व्याप्ती पाहत आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. हा पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रकार आहे व्यवसाय टू ग्राहक, बिझनेस टू कस्टमर. तिसरा प्रकार आहे ग्राहक ते व्यवसाय, कस्टमर टू बिझनेस. चौथा प्रकार आहे ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर टू कंझ्युमर. पाचवा प्रकार आहे व्यवसाय ते प्रशासन, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. आणि 6वा प्रकार आहे ग्राहक ते प्रशासन, म्हणजे कस्टमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. अशा वेगवेगळ्या प्रकारांची माहिती आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय. आता व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस, यामध्ये आपल्याला खरेदीदार असतील किंवा विक्रेते हे दोन्ही व्यवसाय संस्था आहेत आणि कोणतेही वैयक्तिक ग्राहक नाहीत. येथे दोन्ही पक्ष ई वाणिज्य आणि ई व्यवसाय यात समाविष्ट होतात. म्हणजे खरेदीदार असतील किंवा ग्राहक असतील, हे दोन्हीचे दोन्ही ई वाणिज्य आणि ई व्यवसाय यात समाविष्ट होत असतात. म्हणून त्यास आपण बिझनेस टू बिझनेस असे व्यवसाय म्हणतात. व्यावसायिक संस्थांमध्ये होणारे व्यवहार या प्रकारात मोडत असतात. जसे की अनेक प्रकारच्या सेवांसाठी आपण व्यापारी संस्था एकमेकांशी संवाद साधतात. दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा, उत्पादनासाठी वापरलेले घटक पैसे घेऊन सेवा पुरवणे. जसे केटरिंग म्हणजे अन्न पुरवण्याचा व्यवसाय आणि मनुष्यबळाचा पुरवठा यांचा समावेश होतो. म्हणून खरेदीदार आणि विक्रेते हे दोन्ही व्यवसाय संस्था आपल्याला बिझनेस टू बिझनेस यामध्ये सांगता येते. दुसरा आहे व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कंझ्युमर, B2C. ग्राहकांच्या अनेक गरजा आहेत. ग्राहक त्यांच्या गरजा ओळखतो आणि त्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन किंवा सेवा शोधतो. ग्राहक विक्रेता निवडतात आणि त्यांनी किमतीशी वाटाघाटी करतात. ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा प्राप्त होतात, पैसे भरतात, हमी आणि सेवा मिळतात. बिझनेस टू बिझनेस या नावाप्रमाणेच बिझनेस टू कस्टमर या नावाप्रमाणेच व्यवहाराच्या एका बाजूला व्यावसायिक कंपन्या तर दुसऱ्या बाजूला ग्राहक असतात. म्हणजे व्यवसाय टू ग्राहक यामध्ये विचार करत असताना एका बाजूला व्यावसायिक कंपन्या असतील तर दुसऱ्या बाजूला आपल्याला ग्राहक दिसत असतील. हे व्यवहार व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात होत असतात. व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कस्टमरच्या अंतर्गत होणारे जे व्यवहार असतात, जसे की व्यवसाय संस्था असतील आणि ग्राहक यांच्यात होत असतात. विपणन कार्यासाठी संस्था त्यांचे संकेतस्थळ वापरत असतात. यामध्ये विक्रय वृद्धी असेल, वस्तूंची माहिती असेल, उत्पादन माहिती असेल, उत्पादन आणि सेवांचा आढावा असेल आणि घरापर्यंत वस्तू पोहोचवणे असेल इत्यादींचा समावेश आपल्याला विपणन कार्यासाठी संकेतस्थळ वापरले जाते. या पद्धतीत वस्तू व सेवेची किंमत
कमी ठेवण्यात येते आणि व्यवहारांचा वेग देखील जलद असतो. प्रचलित संकेतस्थळ यांची उदाहरणे आहेत, जसं की WWW फ्लिपकार्ट. यामध्ये व्यावसायिक आणि ग्राहक यांचा संबंध येत असतो. व्यावसायिक आपल्याला ज्या वस्तूंचं उत्पादन विकायचं आहे त्या वस्तू फ्लिपकार्टवर ठेवल्या जातात आणि ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची मागणी फ्लिपकार्टद्वारे करत असतात. तिसरा आहे ग्राहक ते व्यवसाय, कंझ्युमर टू बिझनेस. या इलेक्ट्रॉनिक व्यवहारात ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतो. ग्राहक ते व्यवसाय ही व्यवसायाची व्याप्ती आहे, जेथे ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेसाठी विनंती करत असतात. त्यामुळे खरेदीदाराला विशिष्ट वस्तू किंवा सेवांसाठी स्वतःची किंमत सांगता येते. ग्राहक आपली विनंती सुव्यवस्थित अंदाजपत्रकासह ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर टाकत असतो. कंपन्या ग्राहकांच्या आवश्यक आणि बोली किमतीचा आढावा घेतात. उदाहरणार्थ कीटक नियंत्रण सेवा, मोटार सेवा सुविधा, घरापर्यंत अन्न पोहोचवण्याची सुविधा इत्यादी आपल्याला ग्राहक ते व्यवसाय या प्रकारात सांगता येईल. पुढचं आहे ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर टू कंझ्युमर. यामध्ये दोन व्यक्तींमधील वस्तू किंवा सेवांचा ऑनलाईन व्यवहार सुलभ होतो. त्रयस्थ पक्षांद्वारे ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील ऑनलाईन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडणाऱ्या सुविधांचा समावेश होतो. ज्या ग्राहकाला आपली वस्तू विक्रीसाठी ठेवायची आहे ती वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर पोस्ट करतो आणि दुसरा ग्राहक त्या वस्तूंची खरेदी आणि बोली लावतो. संकेतस्थळ या ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करत असतो. आपल्याला ग्राहकांचे गट तयार करायचे असतील त्यासाठी इंटरनेट खूप मोकळीक देते. हे ग्राहक मंच खूप क्रियाशील असतात. अशा मंचाद्वारे तक्रारीवर नियंत्रण किंवा भरपाई मिळवणे देखील शक्य असते. अशा संकेतस्थळाचे उदाहरण म्हणजे eBay हे होय. पुढचा मुद्दा आहे व्यवसाय ते प्रशासन, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर या प्रकारामध्ये व्यवसाय असेल आणि रोख प्रशासन असेल यांच्यात ऑनलाईन केलेल्या सर्व व्यवहारांचा समावेश होतो. जसं की कंपनीची नोंदणी, कर भरणे, परवाने मिळवणे इत्यादी. ग्राहक ते प्रशासन, कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, सहावा प्रकार आहे. ग्राहक ते प्रशासन प्रतिकृतीमध्ये व्यक्ती आणि सार्वजनिक प्रशासन दरम्यान आयोजित सर्व इलेक्ट्रॉनिक व्यवहार समाविष्ट असतात. उदाहरणार्थ पासपोर्ट मिळवणे, आधार कार्ड परवाने मिळवणे इत्यादी आपल्याला ग्राहक ते प्रशासन यामध्ये सांगता येते. तर आपण व्यवसायातील उभारत्या पद्धती पाहत असताना त्यामध्ये व्यवसायाची अर्थ काय आहे, व्यवसायाची व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि व्यवहारांची जाळी विस्तृत दिशामध्ये दृष्टी देतील त्याचे 6 प्रकार आपण बघितले. त्यामध्ये पहिला प्रकार होता व्यवसाय ते व्यवसाय, दुसरा प्रकार व्यवसाय ते ग्राहक, तिसरा प्रकार ग्राहक ते व्यवसाय, चौथा प्रकार ग्राहक ते ग्राहक आणि पाचवा प्रकार व्यवसाय ते प्रशासन आणि सहावा प्रकार प्रशासन ग्राहक ते प्रशासन. याद्वारे आपल्याला व्यवसायाची व्याप्ती सांगता येते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवसायाचे फायदे आणि व्यवसायाच्या मर्यादा याबद्दल माहिती पाहायची आहे. धन्यवाद.